आजच्या या महिला मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या ज्यांची आपण बऱ्याच वेळची वाट बघत होतो अशा अमरावतीच्या खासदार नवनीत राणाताई, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजयजी ठोकर, शिल्पाताई राणीवाडकर, जिल्हा महिला आघाडी, पुष्पाताई गव्हाणे, महिला जिल्हा अधिकारी, तसेच मनीषाताई मुंडे जिल्हाध्यक्ष, शालिनीताई बुंदे प्रदेश सचिव, डॉक्टर उज्ज्वलाताई दैफळे, हर्षदाताई शिरसाट, वर्षाताई भुमरे, विजयाताई शिरसाट, सुरेखा चव्हाण, बोरशेताई आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला राणीताईचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. आपल्याला कल्पना आहे वेळ कमी आहे, 5 वाजेपर्यंतच आपल्याला वेळ आहे. म्हणून आपल्याला एक विनंती आहे की आता 13 तारखेला मतदान आहे आणि आज 5 वाजेला प्रचार संपतोय. पण माझी विनंती आहे की आपल्याला 13 तारखेला आपल्याला आपलं हक्काचं मतदान हे आपल्याला धनुष्यबाण या निशाणीवर आपल्याला बटन दाबून हे धनुष्यबाण निशाणीवर आपल्याला मतदान करून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला नरेंद्र मोदी साहेबाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला एक आपलं हक्काचं मतदान हे दिल्लीत आपलं असलं पाहिजे. याच्यासाठी मी आपल्याला विनंती करतो. आपल्याला कल्पना आहे गेल्या वेळेस आपल्या या छत्रपती संभाजीनगरचं हे मतदान मोदी साहेबाला नव्हतं. आणि मला एक सांगायचं की सगळ्यात महत्त्वाचा विषय आपला नवनीत राणीताईला मी सांगू इच्छितो. म्हणजे ताईला सुद्धा माहिती आहे, ज्यावेळेस लोकसभेत महिलांचं आरक्षणाचं बिल आलं त्यावेळेस जर विरोध जर कोणी केला असेल तर देशात फक्त 2 खासदारांनी केला. आणि ते 2 खासदार म्हणजे एक त्याच्यातला आपला छत्रपती संभाजीनगरचा इम्तियाज जलील होता आणि दुसरा खासदार म्हणजे आपला हैदराबादचा ओवैसी होता. या 2 खासदारांना फक्त महिलांच्या या आरक्षणाच्या बिलाला विरोध केला. म्हणून मला सांगायचं, जो महिलांच्या आरक्षणाला विरोध करतो अशा खासदाराला आता ह्यावेळेस आपल्याला घरी बसवण्याची आता ही वेळ आलेली. आपण सगळ्यांनी या जलीलला आपण घरी बसवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला कल्पना आहे की महिलांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार असन, केंद्र सरकार असन, अनेक योजना आणण्याचं काम केलेले. मी याच्यात जाणार नाही, नवनीत राणाताई आपल्याला सांगतील. पण मी फक्त मला वेळ कमी आहे, मला पत्रकार परिषद आहे आणि 5 वाजेच्या आत ताई हे सगळं संपवायचं आहे. 5 वाजेच्या आत मला संपवायचं आहे. आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. पण तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस G20 आली आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यावेळेस महिला सक्षमीकरणासाठी 3 दिवस परिषद आपण महिलांसाठी भरवली सक्षमीकरणासाठी. दुसरी गोष्ट, पैठणला DMIC मध्ये 500 एकरवर महिलांसाठी फूड पार्कची कंपनी, म्हणजे आपल्या 500 एकरवर आपल्या तिथं आता काम सुरू झालेलं आहे महिलांसाठी. म्हणून मला सांगायचं फक्त महिला 500 एकरवर अशा अनेक कामं करण्याचा आपण प्रयत्न केला. सरकारने सुद्धा तुम्हाला सांगितलं, मी अनेक योजना आणण्याचं काम केलं. महिला सक्षम कशा होत्या त्यासाठी काम केलं. बचत गटासाठी जितक्या महिला
सक्षम होत्या तितक्या त्यांना काम देण्याचा प्रयत्न केला, निधी देण्याचं काम केलं. म्हणून मला सांगायचं की आपण आज फक्त नवनीत राणात ताईचं भाषण ऐकायला आलेले आणि कालच आपलं भाषण झालेलं आहे, कालच आपण बैठक झालेली आहे. म्हणून मी जास्त वेळ काही बोलणार नाही. हर्षदा म्हणत होती तुम्ही आज बी बोला, पण आज नाही बोलत मी काय, कारण आता कालच काय बोलायचं सगळं मार्गदर्शन करायचं ते मार्गदर्शन केलेले. मी पुन्हा विनंती करतो की आपल्याला कोणी आरोप प्रत्यारोप करतील का, आता तुम्हाला माहिती आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. हे पक्षावर बोललं पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे, पण ही निवडणूक तुम्हाला सांगतो इथला जो खासदार आहे ताई 20 वर्ष खासदार राहिला, पण मला वाटतं एक काम ह्या जिल्ह्यात झालेलं नाही, कुठलंच काम. मी तर सांगतो त्यांनीच 20 वर्षात एक काम दाखवावे एक. आणि इथला मुळात एक प्रश्न महत्वाचा आहे आणि महिलांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे तो एकच आहे, पिण्याचं पाणी. पिण्याचं पाणी इथं 10-10 दिवसाला एकदा पाणी येतं, 10 दिवसाला. मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर या योजनेला गती दिली आणि जी 50 वर्षाची योजना झाली, पाईपलाईन झाली होती, ती बदलण्याचं काम मी केलं. आणि एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाच्या माध्यमातून 200 कोटी आणले आणि जुनी पाईपलाईन बदलण्याचं काम केलं. त्याचं काम सुद्धा पूर्ण होत आलंय. आणि आता जी योजना आहे आपली, ही योजना देशात ही योजना सगळ्यात मोठी आहे. जायकवाडीच्या धरणाहून पैठणहून ती योजना पूर्ण आता पूर्ण होत आली आणि 7-8 महिन्याच्या आत आपल्याला या शहराला मुबलक पाणी कसं देता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. मला एक सांगायचं की आम्हाला प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर विकासाच्या बाबतीत बोलण्याच्या ऐवजी दुसरा विकासाचा काहीच विषय आला नाही. फक्त पिण्याचं पाणी कधी देणार हा एकच विषय, कोणता, पिण्याचं पाणी. म्हणून मला सांगायचं की पालकमंत्री म्हणून तुम्हाला मी जितका निधी देता येईल तितका दिला आणि जितकं काम आपल्याला त्याला गती देता येईल तितकं दिलं. आणि लवकरात लवकर ह्या शहराला पाणी कसं देता येईल, जिल्ह्याला कसा निधी आणता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करील. बाकी खूप बोलण्यासारखं आहे म्हणून मला सांगायचं मी जास्त बोलणार नाही. पण आता विषय एक आहे, एक दुसरा एक विषय सांगितला जातो भुमरे साहेब बाहेरचे. मी ह्या जिल्ह्यातला आहे, मी 25 वर्ष झाले तर बाजूला राहतो इथं जागीत. आणि मला सांगा, मी ज्यावेळेस आपण कुठला जरी विषय असेल तर मी जिल्हा म्हणल्याच्या नंतर मी संभाजीनगरला होतो. मी काही दुसरा जिल्हा थोडंच लिहितो, मी काही बाहेरचा नाही, मी काही बाहेरच्या देशातून आलेलो नाही, मी स्थानिक इथं. माझा जिल्हाच संभाजीनगर आहे, फक्त तांत्रिक दृष्ट्या आम्ही जालन्यात गेलेलो आहे. याच्या आधी आम्ही ह्याच जिल्ह्यात होतो आणि आता तांत्रिक दृष्ट्या आम्ही जालन्यात गेलेलो आहे. हा विषय एक तुम्हाला सांगतो की 2च विषय आहे त्यांच्याकडं, म्हणजे बाहेरचा आहे आणि बाकी ते गद्दार आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही. गद्दारीच्याबद्दल तुम्ही बोलू शकता, मला बोलता येतं ताई. मी गद्दारीच्या बाबतीत बोललो, काल काय बोलायचं ते खूप बोललो. काल मी 1 तासभर बोललो, शिंदे साहेब मी होतो. हा काल आमची सगळी बैठक झाली, त्याच्यात खूप जे काही मला मुद्दे मांडता येतील ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. माझी विनंती आहे, सगळ्यात त्रास पाण्याचा कोणाला होता असेल तर ते महिला वर्गाला होतो. म्हणून मला सांगायचं की पहिलं काम माझं कोणतं राहील तर या शहराला पाणी देण्याचं करा. मी आता बी सांगतो, उद्या सांगतो. म्हणून मला सांगायचं मी जास्त न बोलता पुन्हा एकदा मी सगळ्याला विनंती करतो की आपण उद्या परवा, आता उद्याचा दिवस आहे, आपल्याकडे कोणी जर आपलं मतदार तिथं जर आपल्या कधी पोलचीट गेली नसन, आपली निशाणी पोहोचली नसन तर आपल्याला अजून आपल्या जो उद्याचा दिवस आहे आजचं बी आपल्याला पोलचीट आपण पोच करू शकतो. तर माझी विनंती आहे की आपल्याला उद्याचा दिवस बाकी आहे तर आपण सगळ्यांनी जितकं आपल्याला आपल्या घरचं मतदान आहे ते मतदान करून घ्यावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.